काल आपल्या साताऱ्याच्या फलटणमध्ये एका 26 वर्षीय डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली। तरुणीने तिच्या हातावर 4-5 ओळीचा मजकूर लिहिलाय की माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने आहे, ज्याने माझ्यावर 4 वेळा रेप केला, आणि प्रशांत मनकर, ज्याने मागच्या 5 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला। त्या डॉक्टर फलटणच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या। पोलीस आणि डॉक्टर यांच्यात विसंवाद होता। कुणाची कस्टडी मिळवण्यासाठी एक फिट सर्टिफिकेट भेटावं यासाठी पोलिसांकडून डॉक्टरवर दबाव आणला जात होता, आणि डॉक्टर असे चुकीचे सर्टिफिकेट देण्यास नकार देत असत। या कारणामुळे काही पोलिसांच्या डॉक्टरबद्दल तक्रारी होत्या। वारंवार होणाऱ्या तक्रारी आणि चौकशीमुळे डॉक्टर तणावात होत्या। एवढंच नाही तर डॉक्टरला तुम्ही बीडचे आहेत म्हणून सुद्धा हिनवलं गेलं। पुढे या रिपोर्टच्या वादावरून पोलिसांनी डॉक्टरवर चौकशी सत्र सुरू केले। या काळात पोलीस आणि हॉस्पिटल यांनी एकमेकांवर तक्रार नोंदवली। डॉक्टरने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल हॉस्पिटलच्या वरिष्ठांना देखील सांगितलं होतं, आणि असं स्पेसिफिकली त्यात नमूद केलं होतं की हा त्रास असा सुरू राहिला की तिला आत्महत्या करावी लागेल। त्या मुलीचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास एवढा उडाला होता की तिने सुसाईड नोट पण आपल्या तळ हातावर लिहिली, कारण जिथे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला जातो तिथे एक लेटर गहाळ करायला किती वेळ लागला असता। ही महाराष्ट्रातील सर्वात दुःखद घटना आहे। राजकीय नेत्यांचं आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी सरकारी कामात अधिकारी लोकांना केली गेलेली दमदाटी या महाराष्ट्रात आपण अगोदर पण बघितलेलं आहे। अशा प्रकारे प्रामाणिक अधिकाऱ्याला गैरकायदेशीर काम करण्यास भाग पाडले जाते, आणि जे याला नकार देतात त्यांना गुंडाकडून किंवा भ्रष्ट पोलिसांकडून त्रास देण्यास सुरुवात होते। या महाराष्ट्रात पहिल्यापासून चालत आलेली एक प्रथा आहे, ती म्हणजे ज्या मुलीवर अन्याय झालाय त्या मुलीचं चारित्र्य हनन करणं। आता काही लोक यामध्ये आपल्याला नसलेलं ज्ञान बाजळतील की यात मुलीची चूक आहे, मुलगी एवढ्या दिवस चूप का होती। अशा लोकांना मी एवढंच सांगेल की प्रकरणाची चौकशी चालू आहे, तर तुम्ही न्यायदेवता बनू नका।